श्रीकांत पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी काकडे यांचा पवारांना फोन होता। पुण्यात संजय काकडे यांनी शरद पवार यांना विनंती केली। शरद पवार यांच्या सूचनेनंतर श्रीकांत पाटील यांनी माघार घेतले। 2012 मध्ये पवारांच्या आदेशानंतर काकडे यांनी राज्यसभेत माघार घेतली। मुलाच्या बिनविरोध निवडीसाठी संजय काकडे यांनी शरद पवार यांना फोन केला। तुमच्यावरती त्यांनी आरोप केले की पुण्याच्या जागासाठी जो घोडेबाजार झाला किंवा पोत्यांनी पैसे देण्यात आली, आता आमदार झाला, या सगळ्यांना विरोधकांना उत्तर कसं द्याल? आर्थिक निकष म्हणजे नेमकं काय समजायचं? विरोधकांनी उत्तर हे त्यांच्याच कृतीने त्यांना दिलेलं आहे ना, त्यांनीच अर्ज माघार घेतलेला आहे। जर घोडेबाजार झाला असेलच समजा तर मग तुम्ही समजून घ्या काय ते। तुमचे विशेष आभार याच्यासाठी मानले पाहिजे, अभिनंदन सगळ्यांच्या वतीने यासाठी केलं पाहिजे की फक्त पक्षातली वादळ नाही तर तुम्ही विरोधकांना सुद्धा त्या अर्थाने शांत केलं। मुद्दा असा आहे की विक्रम काकडेंनी विरोधकांना अशी कोणती साखर खायला घातलेली आहे त्यामध्ये माघारी घेण्याचे थोडे होते। त्यांनी एक चांगलं जेस्चर आता त्यांनी एवढं चांगलं हे दाखवलेलं आहे माघार घेतलेली, तर त्यांच्यावर मी काय बोलणार ना। तो वरिष्ठांचा निर्णय कदाचित वरती झाला असेल तो, परंतु मी त्यात प्रक्रियेत कुठंच नव्हतो की बाबा त्यांना माघार घेण्यात लावणं किंवा कुठल्या वरिष्ठांशी बोलणं, त्या प्रक्रियेत मी नव्हतो। बरं, याचा बिनविरोध झालेला श्रेय कुणाला द्या? मुख्यमंत्र्यांना देणार का भारताला द्या? बिनविरोध झालेला श्रेय